तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आपण परत चॅनलवर आलेलो आहोत आणि ते पण एक्झाम डेट डायरेक्टली घेऊन आलेलो आहोत। तर ही कुठली अफवा वगैरे नाही आहे, ऑफिशियल अपडेट आलेलं आहे। तुम्ही वेबसाईटवर महाट्रान्सकोच्या चेक केलं तर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ट्रान्समिशन असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनच्या आणि सोबतच असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या डेट्स, एक्झामच्या डेट्स आहेत त्या आलेल्या आहेत। तर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन म्हणजे इलेक्ट्रिकलचा जो पेपर आहे तो 29 डिसेंबर 2024 तारखेला होणार आहे, संडेला आहे। तर बरेच मुलांना टेलिग्रामवर ऑलरेडी अपडेट मिळाला असेल, पण आपले बरेच मित्रमैत्रिणी फक्त यूट्यूब फॉलो करतात, तर त्यांच्यासाठी आपण हे घेऊन येतो। आणि बऱ्याच अजून मला अपडेटसुद्धा द्यायचे होते, तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील ते पण आपण घेऊ नंतर लाईव्ह सेशन, पण एक इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत तेवढे फक्त देऊया आधी। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनच्या तर कळल्या, पण असिस्टंट इंजिनियर ज्या टेलिकम्युनिकेशनच्या आहेत त्या डेट्स कधी आहेत ते बघूया। तर 11 जानेवारीला एक्झाम होणार आहे असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनची। त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची 18 जानेवारीला होईल आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची 20 जानेवारी 2025 हे नेक्स्ट इयरला होणार आहेत। पण सगळ्यात लवकर आता जी होणार आहे ती असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनची म्हणजे इलेक्ट्रिकलची एक्झाम येथे होणार आहे। आता बऱ्याच तुमच्या मनात डाऊट असतील, बरेच मुलं पॅनिक झाली असतील, मी त्यांच्यासाठी खास टेलिग्रामवर मेसेजसुद्धा टाकलेला होता। पण आता पुढचं एक्झामची प्रिपरेशन कशी करायची, उरलेले जे 20 डेज आहे त्याच्यासाठी कसं प्रिपरेशन करायचं, त्याच्यासाठी मी स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येईन किंवा डायरेक्टली आपण लाईव्हच घेऊया। तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, फक्त व्हिडिओ हवी आहे की लाईव्ह हवं आहे, त्याच्याकरून आपण त्या हिशोबाने करूया डिस्कस। जमलं तर आज किंवा उद्यामध्येच आपण कंडक्ट करूया। आणि सोबतच मला सांगायचं होतं की एक्झामसाठी आता रिव्हिजन करणं पण इम्पॉर्टंट आहे, टेस्ट सिरीज देणं वगैरे पण इम्पॉर्टंट आहे। आणि त्याच्यासाठी आपण मग आपला जो कोर्स आहे किंवा टेस्ट सिरीज वगैरे जे आहे त्याच्यावर आपण फ्लॅट 25% आहे तर ऑफ ठेवलेला आहे। तुम्हाला कुपन वगैरे आहे तो डायरेक्टली ॲपमध्येच मिळून जाईल। ओके, हा एक अपडेट फक्त शॉर्ट द्यायचा होता। आणि बाकी 20 डेजचं प्रिपरेशन आपलं कसं असायला पाहिजे, रिव्हिजन किती वेळ करायची, त्याच्यासाठी टेस्ट सिरीज आपण किती वेळ दिल्या पाहिजे, त्याचं ॲनालिसिस कसं दिलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत चॅनल पण तरीसुद्धा आता शेवटच्या दिवसात मुलं जास्त पॅनिक होतात, त्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली आपण घेऊन येऊया 20 दिवसामध्ये कसं प्रिपरेशन करायचं। तर लाईव्ह हवं आहे की रेकॉर्डेड व्हिडिओ हवी आहे ते तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगा। आणि जे मुलं टेलिग्रामवर नाही आहे, तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा अपडेट द्या आणि टेन्शन घेऊ नका अजिबात। फक्त 20 दिवस आहेत असं तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा 20 दिवस खूप सफिशियंट होतात, कारण बरेच मुलं पॅनिक करून ह्याच्यामध्ये प्रिपरेशन आहे ते नीट करू नाही शकणार किंवा बरेच जण ऑलरेडी सोडली असेल ते लोक गिवअप पण करतील। पण तुमच्याकडे अजूनसुद्धा वेळ आहे, जेवढा वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे तो सगळा आपल्याला मॅक्झिमम युटिलाइज करायचा आहे। आणि लाईव्ह वगैरे कधी येईल त्याच्यासाठी मी टेलिग्रामवर अपडेट टाकीन, जसं मला टाईम मिळेल त्या अकॉर्डिंग मी टेलिग्रामवर पोस्ट करेन की कधी लाईव्ह येऊ शकतो। त्यामुळे टेलिग्रामचं जे काही चॅनलची लिंक वगैरे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी, ती जॉईन करून ठेवा जेणेकरून अपडेट आहे तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ठीक आहे, तर अजूनपर्यंत तयारीला लागला नसाल तयारीला लागा लवकरात लवकर आणि भेटूया आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत। आणि येस, परत अजून मुलांचे येतील डाऊट की विद्युत सहाय्यकचा पेपर कधी होईल, विद्युत सहाय्यकचा म्हणजे असिस्टंट टेक्निशियनचा कधी पेपर होईल। तर अजूनपर्यंत ऑफिशियल डेट आलेली नाही आहे। हे बघा, जर द्यायची असती ह्या तारखेच्या आधी तर ऑलरेडी त्यांनी ह्याच्यातच इन्क्लूड केलेलं असतं। सोबतच एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पण अजून अपडेट काहीच आलेला नाही आहे। तर त्यामुळे टेक्निशियनचं असिस्टंट टेक्निशियनचं किंवा विद्युत सहाय्यक टेक्निशियन 1 जे टेक्निशियन लेवलच्या ज्या पोस्ट आहेत ते ह्या तारखेच्या नंतर म्हणजे आपण टेंटेटिव्हली जानेवारी एंड तरी होतीलच, कमीत कमी एवढं आपण कन्सिडर करू शकतो किंवा फेब्रुवारीमध्ये आपण एक्सपेक्टेड करू शकतो की डेट्स वगैरे आल्या तर आपण अपडेट देऊच त्या रिलेटेड। पण आत्ता तरी लक्षात ठेवा की जर 20 जानेवारीच्या आधीचे चान्सेस असते तर दिले असते। सो कन्सिडर करायचं असेल एक्सपेक्टेड डेट आपण जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी कन्सिडर करू शकतो विद्युत सहाय्यकसाठी। आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची पण मे बी लास्ट वीकपर्यंत जानेवारी एंडपर्यंतसुद्धा होऊन जाऊ शकते। ठीक आहे, चलो तो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत।